जागतिक नेत्रदान दिनानिमित्त आज बुलढाण्यात रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर शोन चिंचोले सर आहेत. सर, मला सांगाल की आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे आणि काय नेमकं आव्हान जनतेला करणार आहे? आज खरं पाहिलं तर डॉक्टर भालचंद्र, स्वर्गीय डॉक्टर भालचंद्र यांचा दिवस आहे, जे की खूप मोठे प्रख्यात नेत्रतज्ञ होऊन गेलेत. आणि 10 जून म्हणून आपण त्यांचा हा नेत्रदान दिवस म्हणजे जागतिक नेत्रदान दिवसाचा म्हणून दृष्टिकोन म्हणून आपण हा केलेला आहे. खरं पाहिले तर जगामध्ये 22 लाख लोकांना दृष्टिहीनता आहे, जे की कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजे बुबुळ अंध असलेले लोक आहेत. तर अशांना जर आपल्याला दृष्टीदान मिळालं, मृत्यूनंतर जसं आपण बऱ्याचशा अवयव दान करू शकतो, तसं जर तुम्ही नेत्रदान जर केलं तर त्या नेत्रदानाचं निश्चितपणे एका नाही 2 रुग्णांना फायदा होतो. म्हणजे एक डोळा आपण एकाला आणि दुसरा डोळा आपण दुसऱ्या डोळ्यांना, म्हणजे 2 लोकांना दृष्टी येण्याचं पूर्ण संभाव्य असते. म्हणून त्याला आम्ही दृष्टीदान दिवस म्हणतो. आणि ही जनभावना, ही जनजागृती आपल्याला करणं आवश्यक असते. त्यासाठी मी स्वतः आता सध्या विदर्भ ऑफ्थॅल्मिक सोसायटीचा प्रेसिडेंट आहे. आमचे जोशी सर आहेत, जे सध्या बुलढाणा ऑफ्थॅल्मिक सर्जन सोसायटी, नंतर डॉक्टर छाजेड आहेत, डॉक्टर संदेश राठोड, डॉक्टर बाहेकर, डॉक्टर किनगे साहेब डेंटलचे आलेले आहेत. हे सगळे मिळून आम्ही आवाहन करतोय जनतेला. आणि आमचा सगळा नर्सिंग स्टाफ आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला या स्टाफमध्ये आपल्याला हे करायचं की दृष्टीदान म्हणजे मरावे परी नेत्रदान करावे. म्हणजे मृत्यूनंतर आपल्याला बऱ्याचशा काही अशा मिथ्स आहेत, म्हणजे जे लोकांना चुकीच्या माहिती आहे की नेत्र पहिलेच काढून घेतात. तर तसं नाही, मृत्यू झाल्यानंतर जो नेत्रदान होतं त्याच्याबद्दलची ही खरी अवेअरनेस आहे. आमच्या विदर्भ ऑप्थॅल्मिक सोसायटीचे प्रेसिडेंट डॉक्टर शोन सर, आमचे प्रेसिडेंट मॅडम सुरेखा मेंढे मॅडम आणि आमचे बुलढाणा ऑप्थॅल्मिक सोसायटीचे सगळे सर्जन मंडळी आणि आम्ही सगळ्यांनी आज नेत्रदान दिवस आहे. आणि आपण आतापर्यंत जे पण म्हणजे मृत्यूनंतर आपण अमूल्य असं शरीर जाळून टाकतो, पण हे शरीर म्हणजे नेत्रदान केल्यामुळे आपण कोणाच्या तरी जीवनामध्ये, कोणातरी 2 अंध व्यक्तींच्या जीवनामध्ये आपण प्रकाश आणू शकतो. त्यामुळे अमूल्य असं हे जीवन आपण नष्ट न करता नेत्रदान करून अंध व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रकाश आणणं अतिशय आवश्यक आहे. आणि हेच काम आम्ही आमच्या विदर्भ ऑप्थॅल्मिक सोसायटी आणि बुलढाणा ऑप्थॅल्मिक सोसायटीतर्फे हे जनजागृतीचे काम आम्ही आज नेत्रदानाच्या दिवसानुसार सुरुवात केलेली आहे. वेळोवेळी करत आहोत आणि आज सुद्धा आम्ही करत आहोत. नमस्कार, मी डॉक्टर बाहेकर. आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमच्या डोळ्याच्या सर्व तज्ज्ञांसाठी. आणि नेत्रदानासाठी समाज जो आहे तो तयार करण्याच्या दृष्टिकोनातून मृत्यूनंतर परिवारामध्ये थोडीशी जागृती करण्याची आवश्यकता जास्त आहे. कारण तो जो क्रुशियल पिरियड असतो 6 तासाचा, त्यामध्ये डोळ्याचं बुबुळ आणि डोळा हे काढण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या भागामध्ये जो दुःखाचा एक डोंगर कोसळल्यासारखं घरामध्ये होतं, त्यांची मानसिकता करण्याच्या दृष्टिकोनातून समाजातल्या काही गणमान्य लोकांनी या ठिकाणी काम करणं आवश्यक आहे. बाकी डॉक्टर लोक त्यांच्या सेवेकरता तत्पर असतात. मला वाटतं हा जर भाग झाला तर आय डोनेशन आणि त्यानंतर दृष्टीहीनांना दृष्टी मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती जास्त वेग गेला असं मला वाटतं. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं आज बुलढाणा येथे शिवाजी चौकापासून तेजस चौकापर्यंत रॅली काढण्यात आलेली आहे. या रॅलीमध्ये नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड, त्याचप्रमाणे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा, त्याप्रमाणे बॉश असोसिएशन बुलढाणा आणि विदर्भ ऑप्थॅल्मिक असोसिएशन बुलढाणा यांच्यातर्फे ही रॅली काढण्यात आलेली आहे. आणि या रॅलीमध्ये या सर्व नागरिकांनी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आणि आमच्या जे सदस्य आहेत आमच्या असोसिएशनचे, त्यांनी सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. आणि या विदर्भ ऑप्थॅल्मिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शोन चिंचोले, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष डॉक्टर सुभाष जोशी आणि डॉक्टर राठोड आणि आमचे उपाध्यक्ष श्री रामकृष्ण मस्के यांनी आणि त्याचप्रमाणे आमचे गुरोड सर यांनी भाग घेतलेला आहे. आणि ही रॅली या ठिकाणी निघून त्या ठिकाणी जाणार आहे. या ठिकाणी आम्ही नेत्रदानाचे महत्त्व काय आहे हे सांगणार आहे. नेत्रदानामध्ये कॉर्नियल ब्लाइंडनेस जो असतो, त्याच्यामुळे जे अंधत्व आलेलं असते, त्या अंधत्वावर मात करण्यासाठी आपण नेत्रदान केलं पाहिजे. आणि या नेत्रदानात त्यांना दृष्टी मिळते आणि त्यांचं जीवन त्यांना जीवन जगणं शक्य होते, त्यांना उपजीविका करता येते. अशा तऱ्हेचा हा उपक्रम पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर आपल्या पूर्ण जगामध्ये आज साजरा करण्यात येत आहे. तुम्हाला कल्पना असेल की स्वर्गीय डॉक्टर भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा जो दिवस आहे हा मानला जातो. विशेष म्हणजे डॉक्टर भालचंद्र यांचा जन्म 10 जून रोजी झाला होता आणि 10 जून रोजीच त्यांचं निधन झालं होतं. आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ ते एक नेत्रतज्ञ होते. त्यांनी असंख्य लोकांवर नेत्रशस्त्रक्रिया केल्या आणि आपलं
त्यांनी पूर्ण आयुष्य लोकांच्या नेत्र आरोग्य सेवासाठी केलं आणि त्याच्यामुळंच आपला हा दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. या दिवसाचं औचित्य साधून या क्षेत्रात काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्व गणमान्य मंडळी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या NGO आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही जनजागृती मोहीम या ठिकाणी राबविण्याचा या रॅलीच्या माध्यमातून प्रयत्न आहे. आज जर आपण नेत्रदान केलं तर आपल्या दृष्टिबाधित 2 व्यक्तींना आपण आयुष्यभर चांगल्या हे जग पाहण्याचं, हे सुंदर जग पाहण्याचा आणि निसर्ग पाहण्याचा आनंद आपण आयुष्यभर घेऊ शकतो. हे पुण्य कार्य याच्या माध्यमातून व्हावं आणि ही चळवळ लोक चळवळ व्हावी, सर्वसामान्यापर्यंत याची जनजागृती व्हावी आणि सर्वांनी आजच्या या दिनी आजचा असा संकल्प करावा की आपण आपल्या मृत्यूनंतर दृष्टीदान देऊन, नेत्रदान देऊन 2 दृष्टीबाधित लोकांचं जीवन प्रकाशमय करावं, हीच आजच्या या दिनाच्या निमित्ताने अपेक्षा करतो. धन्यवाद. जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्तानं आपल्या समाजामध्ये सर्व दूरपर्यंत नेत्रदानाविषयी जागृती निर्माण व्हावी याचा प्रयत्न आम्ही नेत्रतज्ञ गेल्या कित्येक वर्षापासून करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून विदर्भ ऑप्थॅल्मिक सोसायटी व बुलढाणा ऑप्थॅल्मिक सर्जन सोसायटी तर्फे आमचे अध्यक्ष डॉक्टर शोन चिंचोले यांच्या नेतृत्वात आम्ही आज एक दृष्टी दिनानिमित्त जनजागृती रॅली आयोजित केलेली आहे. या रॅलीचा उद्देश सर्व दूरपर्यंत नेत्रदानाचे महत्व व त्याचे होणारे फायदे हे सर्वांना कळावे या दृष्टीने केले. धन्यवाद. आजच्या या आय डोनेशन वर्ल्ड डेच्या निमित्तानं आज आपण इथे रॅली काढत आहोत. जे दृष्टीहीन लोक असतात त्यांना दृष्टी देणं हे अतिशय महत्त्वाचं आणि खूप पुण्याचं काम आहे, जे की हे आमची सर्व टीम करते आणि आमचे पण लोक यासोबत असतात. आमच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे आमच्याकडे आय बँक आहे आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की बाबा जास्तीत जास्त लोकांना आपण आपली जे आपली आय डोनेशन किंवा आपले डोळे जे आहेत दान करणं हे खूप महत्त्वाचं काम आहे. तरी सर्व नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि दृष्टीहीन लोकांना दृष्टी देण्याचं अतिशय पुण्याचं काम करावं. तर ही जिवंत राहण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि नेत्रदान केल्यानंतर आपण हे निश्चितच साध्य करू शकतो. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.